नमस्कार, मी मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी इथं रव्याचे केक बनवणार आहे। तर आज मी इथं इडली कुकरमध्ये केक बनवणार आहे। तर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। त्यासाठी मी इथं एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये साधारण अर्धा कप एवढं दही घालून घ्यायचं आहे। दही घरचं आणि घट्ट हवं आहे। त्यानंतर इथं एक पाव वाटी तेल घालून घ्यायचं आहे। त्याचबरोबर इथं एक पाऊण वाटी साखर घालून घेतलेला आहे। ह्याला मिक्सरला लावून एकदा बारीक असं करून घेतलेला आहे। त्याचबरोबर इथं एक वाटी रवा घालून घेतलेला आहे। रवा इथं कोणताही वापरू शकता, कारण आपल्याला इथं मिक्सरला लावायचं आहे। त्याचबरोबर एक पाव वाटी एवढं मैदा घालून याला मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे। बारीक नाही झालं तरी चालेल, पण एकदा मिक्सरला लावून घ्यायचं आहे। तर इथं मिक्सरला लावून घेतलेला आहे आणि एका भांडीमध्ये काढून घ्यायचं आहे। तर अजून याच्यात आपण दूध घालायचं आहे, पण आता इथं मी दूध अजून नाही घालणार, नंतर घालायचं आहे। तर हे बघा, रवा थोडंसं मोठा हवंच आहे। तर आता ताट झाकून एक 15 ते 20 मिनिटं रवा छान असं फुलू द्यायचं आहे। त्याचबरोबर इथं इडलीचं कुकर घेतलेलं आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे। तर साधारण एक मोठ्या वाटीने 1 कप इथं मी मीठ घालून घेतलेलं आहे। तर ह्याला असंच आपल्याला गॅसवर ठेवून, गॅस आहे तो मध्यम ठेवायचा आणि ह्याच्यावर ताट झाकून गॅस आहे तो मध्यम ठेवायचा। एक 5 ते 6 मिनिटं याला आपण फ्री हीट करून घेणार आहोत, छान असं गरम करून घेणार आहोत। त्यानंतर मी इथं इडलीचे स्टँड घेतलेले आहेत। तर मी इथं 2 इडलीचे स्टँडमध्येच केक बनवणार आहे। तुमचं जर जास्त असतील तर तुमचे इडली स्टँड तुम्ही कमी जास्त। तर ह्याला मी इथं सगळीकडे तूप लावून घेत आहे। तूप किंवा तेल लावलं तरी चालेल, म्हणजे आपले केक आहे तो सहजपणे निघतील। त्याचबरोबर इथं एक 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता छान असं घट्ट झालेला आहे। रवा आहे तो छान फुललेला आहे। तर आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं दूध घालून घ्यायचं आहे। दूध थंड किंवा गरम नाही घ्यायचं, तर थोडंसं कोमट असलेलंच इथं घ्यायचं आहे। तर थोडंसं दूध घालून ह्याला छान असं हलवत राहायचं आहे आणि एक छान असं केकचं बॅटर इथं तयार करून घ्यायचं आहे। हे बघा, एकसारखं इथं चमच्यामधलं पडत आहे। तर इथं ह्याचं मी बॅटर इथं तयार करून घेतलेला आहे। तर आता ह्याच्यामध्ये एक साधारण 1 चमचा इथं व्हॅनिला एसेन्स घालून घेतलेला आहे, त्यामुळे केक आहे तो खूप छान लागते। त्याचबरोबर इथं बेकिंग पावडर इथं 1 चमचा घालून घ्यायचा आहे छोट्या चमच्याने, आणि एक पाव चमचा किंवा अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे। बेकिंग सोडा जास्त नाही घालायचा, थोडंसंच घालायचं आहे, नाहीतर केकमध्ये सगळं त्याचाच वास येतो। त्याचबरोबर थोडंसं येलो कलर मी इथं घालून घेतलेला आहे। नाही घातलात तरीही चालेल, पण केक आहे तो खूप छान दिसण्यासाठी थोडंसं 1 ते 2 थेंब मी इथं तो कलर इथं घालून घेतलेला आहे, येलो कलर। तर आता आपण हे केकचं बॅटर आहे तो इडली स्टँडमध्ये 1 चमचाभर असं घालून घ्यायचं आहे। तर तुम्ही थोडंसं इथं कमीच घाला, कारण माझं इथं मी 2 स्टँड इथं घेतलेलं होतं, त्यामुळे माझं इथं पूर्ण भरलेलं होतं, त्यामुळे केक आहे तो वरपर्यंत असं आलेला होता। तर तुम्ही इथं थोडंसं किंवा 3 स्टँड तुम्ही इथं घेऊन हे केक तुम्ही बनवू शकता। तर इथं सगळं मी दोन्ही स्टँडमध्ये घालून झालेलं आहे। थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे आणि इथं छान असं फ्री हीट झालेलं आहे। 5 ते 6 मिनिटं झालेले आहेत। तर गॅस आहे तो मध्यमच ठेवायचं आणि हे दोन्ही स्टँड आहे तो इडली कुकरमध्ये ठेवून द्यायचा आहे। तर हे बघा, ठेवून दिलेला आहे। ह्यात तुम्हाला अजून ड्रायफ्रूट्स किंवा टुटी फ्रुटी घालायचं असेल तर तुम्ही इथं घालू शकता, आवडत असेल तर, किंवा असं तुम्ही प्लेनसुद्धा बनवून घेऊ शकता। तर गॅस आहे तो परत मीडियमच ठेवायचं, बारीक ठेवलात तरी चालेल, पण मीडियम गॅसवर एक 12 ते 15 मिनिटं असंच ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता 12 ते 15 मिनिटं इथं झालेले आहेत। छान असं आपलं इथं केक बनवून तयार आहे आणि वरपर्यंत असं फुललेलं आहे। आणि चाकू मी इथं बघितलं आहे, चाकूला इथं काही ओलसर असं लागत नाही आहे केक वगैरे। तर आता मी याला थंड होण्यासाठी असंच बाजूला काढून ठेवते। तर हे बघा, मी इडली कुकरमधलं इथं खाली असं काढून घेतलेलं आहे। छान असं मऊसर आपलं इथं केक बनवून तयार झालेला आहे। तर दोन्ही स्टँडमधलं तुम्ही बघू शकता छान असं मऊ झालेले आहेत। दोन्ही सेमच होतात,
पण जे खालचा स्टँड असतो त्यातला केक आहे तो खाली जरासा काळसर असं झालेला दिसतो। तर हे बघा मी इथं 1 चमचा घेतलेला आहे आणि एका चमच्याने असं सावकाश असं काढून घेत आहे। तर हे बघा खूप छान असं आपल्या इथं रव्याचे केक बनवून तयार झालेले आहेत इडली स्टँडमध्ये। तर खाली वगैरे न चिटकता आपलं इथं सहजपणे हे केक येत आहेत। पण इथं बॅटर आहेत मी कमी जास्त घातल्यामुळे हे केक आहे तो वरपर्यंत आलेले आहेत। तर तुम्ही इथं कमी घालून हे केक आहे तो बनवून घेऊ शकता। तर इथं मी दोन्ही स्टँडमधले हे केक आहे तो काढून घेतलेला आहे। तर आता मी पहिलं तुम्हाला हे दाखवत आहे वरचं स्टँडमधलं। खूप छान असं मऊ सॉफ्ट झालेले आहेत। तर हे बघा मी असं दाबलं तरी ते आहे त्या शेपमध्ये इथं येत आहे। तर तुम्ही सुद्धा असं इडली स्टँडमध्ये एक केक आहे तो बनवून घेऊ शकता। तर हे बघा दुसऱ्या स्टँडमधलं मी तुम्हाला दाखवत आहे। सेम होतात फक्त खालचा कलर आहे तो जरा इथं जास्त असं ब्राऊन इथं झाल्यासारखं आहे। तर खालचा स्टँडमधलं थोडंसं असंच होतो खालचा कलर आणि केक आहे तो सेम लागणार आहे आपल्याला। तर तुम्ही सुद्धा असं केक तुम्ही घरी बनवून मुलांना देऊ शकता। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। तर हे बघा आतमधलं मी इथं एक तोडून दाखवलेलं आहे। खूप असं छान सॉफ्ट झालेले आहेत। तर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।